नमस्कार मित्रांनो. तर आज आपण प्री वेडिंग फोटोला कलर ग्रेडिंग कसं करणार आहे हे शिकणार आहे. स्टार्टिंगला आपण हा फोटो फोटोशॉपमध्ये इम्पोर्ट करायचा आहे. त्यानंतर फोटोची डुप्लिकेट लेअर करायची आहे. फोटोमध्ये थोडं हायलाईट अँड शॅडोज कवर करून घेऊया आपण. कंट्रोल एल दाबायचं आहे तर अशा प्रकारे आपल्यासमोर पॅनल तयार होतो आणि त्याच्यामध्ये आपण शॅडोज, त्याचे हायलाईट फोटोचे ते करेक्शन करून घेऊया. शॅडोज ओपन केल्यावर त्या फोटोमध्ये आपल्याला कलर ॲड करायचा आहे. तर पहिल्यांदा आपण फिल्टरमध्ये जायचं आहे. फिल्टरमध्ये गेल्यानंतर कॅमेरा रॉ फिल्टर म्हणून दिसतो, त्याला क्लिक करायचं आहे. आपण डायरेक्ट कॅमेरा रॉ फिल्टरमध्ये येतो आहे. कॅमेरा रॉमध्ये आल्यावर तर पहिल्यांदा आपल्याला ॲटो म्हणून एक ऑप्शन दिसतो, त्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर नंतर बाकीचे जे आपले करेक्शन वगैरे असतात ते करून घेऊयात. स्क्रीनवरती तुम्हाला बेसिक म्हणून एक ऑप्शन दिसेल, त्याचे काही करेक्शन आपल्याला करून घ्यावं लागेल. एक्सपोजरला थोडंसं वाढवून घेऊ. त्यानंतर वाईड्सला थोडंसं कम करू. मग शॅडोजला थोडं ओपन करून घेऊया आपण. क्लिअरिटीला थोडंसं मायनस करू आणि टेक्स्चरला थोडंसं प्लस करू. कलर ॲड करण्यासाठी आपण व्हायब्रन्सला थोडंसं प्लस करूया. सॅच्युरेशनला पण थोडंसं वाढवून घ्या. हा आपला बेसिक करेक्शन झालेला आहे. त्यानंतर कर्वमध्ये या. हा जो तुम्हाला दिसतोय ना, ह्याला हिस्टोग्राम म्हणतात. त्यामध्ये हायलाईट, शॅडोज, मिडटोन हे 3 असतात. आपण थोडंसं त्यांना करेक्शन करून घेऊयात. मिडटोनला थोडंसं वरी घ्यायचं आहे. हायलाईटला थोडं खाली घ्यायचं आहे. शॅडोजला आहे तसं ठेवा. तर आपण पुढे जाऊया आता डिटेल्समध्ये. शार्पनेसला थोडंसं वाढवून घ्या. फोटो झूम करून बघा तुम्ही. त्याच्यामध्ये रेड्युशन थोडंसं वाढवून घ्या. फोटोमध्ये शायनिंग येईल चांगली. आपण जाऊया आता पुढे कलर करेक्शनमध्ये. कलर मिक्सरला क्लिक करा. क्लिक केल्यावर तुम्हाला ह्यूमध्ये जायचं आहे. ह्यूमध्ये गेल्यानंतर तुम्हाला येलोला थोडंसं मायनस करायचं आहे, 7 वरती ठेवायचं आहे. आणि ग्रीनला पण थोडंसं मायनस करून 7 वरती ठेवायचं आहे. ऑप्शन दिसेल, त्याला क्लिक करून घ्या. सॅच्युरेशनला क्लिक केल्यावर तुम्हाला येलोज थोडं वाढवून घ्यायचं आहे. ग्रीनला पण थोडंसं वाढवून घ्या. मिनिमम 60 ते 65च्या दरम्यान ठेवा. सॅच्युरेशनच्या साईडला लुमिनन्सचं ऑप्शन दिसेल, त्याला क्लिक करा. 2 नंबरच्या ऑप्शनला क्लिक केल्यावर स्किनवरती तुम्हाला व्हाईट कमी आणि जास्त बघायला भेटेल. ते तुम्ही फोटोच्या अवरेजने कमी जास्त करू शकता. तर आपण आता कलर ॲडजस्टमेंट केलेला आहे. मेन पार्ट जो आहे तो आपला कलर ग्रेडिंगचा. कलर ग्रेडिंगच्या ऑप्शनला क्लिक करा. त्यामध्ये तुम्हाला काही ऑप्शन दिसेल. यामध्ये तुम्हाला मिडटोन, शॅडोज, हायलाईट ऑप्शन दिसेल, ते थोडं करेक्शन करून घ्या. वरती तुम्हाला 3 सर्कल दिसेल. सेकंडवाल्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर थोडंसं आपल्याला वॉर्म टोन द्यायचं आहे. वॉर्म टोनला थोडंसं वरती घ्या. 3 नंबरला क्लिक करा. थोडंसं अजून आपल्याला वॉर्म करायचं असेल तर थोडंसं हे वरती करून घ्या. ओके, आता परफेक्ट दिसेल. इफेक्टमध्ये जाऊन थोडंसं करेक्शन करून घेऊयात. फोटोमध्ये थोडंसं व्हाईट दिसत आहे. बेसिकमध्ये जाऊन कॉन्ट्रास्टला थोडं प्लस करा. फोटोमध्ये थोडंसं डार्कनेस ॲड होईल.
शॅडोज पण थोडंसं ओपन करून घ्या. ओके, डन. तर आपला परफेक्ट फोटो रेडी झालेला आहे. कलर ग्रेडिंग प्रॉपर झालेले आहे. तर फोटोचा बिफोर आफ्टर तुम्ही बघू शकता. हा बिफोर, हा आफ्टर, हा बिफोर, हा आफ्टर. ओकेला क्लिक करा. हा झाला आपला प्रॉपर फोटो रेडी. फोटोला झूम करून दाखवतो तुम्हाला. हे बघा, बिफोर आफ्टर, बिफोर आफ्टर. या फोटोमध्ये कपलच्या वरती वायर्स वगैरे आलेले आहेत, ते आपण पॅच टूलने रिमूव्ह करून घेऊ. सिलेक्शन करून घ्यायचं आहे. सिलेक्शन करताना थोडं प्रॉपर करा. एक सिलेक्शन झाला. शिफ्ट दाबून धरायचं आहे आणि दुसरीकडे सिलेक्शन करून घ्यायचं आहे. सिलेक्शन करताना थोडं प्रॉपरच करा. हा झाला आपला प्रॉपर सिलेक्शन. त्यानंतरनं आपल्याला सेकंड नंबरचा ऑप्शनला क्लिक करून राईट क्लिक करायचं आहे. फिलला क्लिक करायचं आहे. फिलला क्लिक केल्यानंतरनं असा एक ऑप्शन येईल. त्या ऑप्शनमध्ये आपल्याला कंटेंट आवरला क्लिक करायचं आहे. कंटेंट आवरला क्लिक केल्यानंतरनं ऑपेसिटी आपल्याला 100च ठेवायचं आहे आणि ओके करायचं आहे. ओके केल्यानंतरनं सगळे वायर्स गायब झालेत. हे बघा, तुम्हाला झूम करून दाखवतोय. बिफोर आफ्टर, बिफोर आफ्टर. तर फायनली आपल्या फोटोचे कलर ग्रेडिंग प्रॉपर झालेले आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.